जिवलग मित्राला घरी आणण्यासाठी गाडीवरून गेलेल्या मित्राचा खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. मरणाची वेळ आणि ठिकाण निश्चित असते म्हणतात. मरण आले की माणूस त्यावेळी त्या ठिकाणी जातोच असे मानले जाते. काही वेळा याचेच दुर्दैवी उदाहरणही आपल्याला दिसून येते. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक परप्रांतीय कामासाठी येऊन राहिले आहेत. होळी सणाच्या निमित्ताने रंगाची उधळण करून निघालेल्या एका तरुणाला खोलीचा पत्ता कळेना. त्याने आपल्या मित्राला फोन करून न्यायला येण्यास सांगितले. तो मित्र त्याला नेण्यासाठी संबंधित कंपनीजवळ आला तेव्हा त्याला हाणामारी सुरू असलेली दिसली. तो भांडण सोडवायला धावला तेव्हा हल्लेखोराने त्याच्यावरच हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला. मित्राला आणण्यासाठी गेला आणि जीव गमावून बसला असे म्हणण्याची वेळ आली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्रामध्ये जसा गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात तसेच काही उत्सव इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात. ते उत्सव या राज्याची ओळख असते. उदाहरणार्थ गुजरातमध्ये नवरात्र, बंगाली लोक दुर्गा पूजा वगैरे वगैरे. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रंगपंचमी साजरी होते. सध्या सारे जग एकत्र येऊ लागले. दुसऱ्या राज्यातील लोक आपल्या राज्यामध्ये तर आपल्या राज्यातील लोक दुसऱ्या राज्यामध्ये निवासासाठी जातात. तिथल्या चालीरीती सणाप्रमाणेच आपले सण उत्सव त्या त्या राज्यामध्ये उत्साहाने साजरे केले जातात. अगदी परदेशातही वटपौर्णिमा, गणपती उत्सव, दुर्गापूजा, रंगपंचमी साजरी केली जाते. एकूण काय, यामुळे एकीची भावना जागृत तर होतेच, शिवाय प्रत्येकाची संस्कृती आपल्याला समजू लागते, ती टिकून तर राहते. याशिवाय तेथील स्थानिक लोकांना ती आपलीशी वाटू लागते. पोटा पाण्यासाठी यूपी बिहारमधील लोक महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी राहू लागले आहेत. विशेषतः MIDCच्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे. हे लोक एकाच ठिकाणी राहत असल्याने त्यांच्यामध्ये उत्सव सण अगदी जोमाने साजरे होतात. संकटाच्या काळी ते एकमेकांना मदतही करत असले तरी मानवी स्वभावाप्रमाणे यांच्यामध्येही कधी कधी भांडणे होतात. ही भांडणे इतकी विकोपाला जातात की काहीतरी अघटित घडून जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या ठिकाणी 5 स्टार औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये दिनांक 4 मार्च 2026 रोजी अशीच काहीशी घटना घडली. या दिवशी होळीचा सण असल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगारांकडून मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जात होता. अनेक ठिकाणी तरुणांकडून मद्यधुंद अवस्थेमध्ये जल्लोष सुरू होता. वातावरण आनंदी होते. कंपन्यातून काही जणांनी सुट्टी घेतली होती. मद्यपान करून बहुतांशी लोक दंगामस्ती करत होते. या दंग्यातूनच हाणामारीच्या घटना घडत असल्याचे आपल्याला नेहमीच दिसते. दिनांक 4 मार्च 2026 रोजी सत्यम कुमार, श्री राजाराम कुमार, वय वर्ष 19, राहणार सय्या, तालुका भेट, जिल्हा आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश, हा आपल्या खोलीकडे निघाला होता. रात्रीची वेळ होती. अंधार चांगलाच वाढला असल्यामुळे त्याला समोरचे काही दिसत नव्हते. अंधारामध्ये खोलीपर्यंत जाण्याची वाट कळत नव्हते. तो भांबावून गेला होता. कोणाला पत्ता विचारावा तर त्याला मराठी किंवा धड हिंदीही बोलता येत नसल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला फोन केला. त्या मित्राचे नाव उमेश कुमार बरसाते, वय वर्ष 30, राहणार नेवरिया, एकानाऊ, जिल्हा श्रीवस्ती, उत्तर प्रदेश. हा सध्या 5 स्टार MIDC परिसरामध्ये राहत होता. त्याला फोन करून सत्यम कुमारने सांगितले की मला तुझ्या मोटारसायकलवरून घरी सोड. तेव्हा उमेश कुमारने तू आता कुठे आहेस असे त्याला विचारले. त्यावर सत्यम कुमारने त्याला आपल्या आजूबाजूला पाहून तिथे दिसणारे नाव वाचून कोणत्या कंपनीसमोर आपण आहोत हे सांगितले. त्यावर उमेश कुमार म्हणाला, तू उभा आहेस तिथेच थांब, मी तुला न्यायला येतो. त्याप्रमाणे सत्यम कुमार जिथे होता तिथेच थांबून राहिला. तो ज्या कंपनीच्या दारात उभा होता त्या कंपनीच्या वॉचमनच्या लक्षात आले की एक तरुण बराच वेळ कंपनीसमोर थांबला आहे. तो तरुण परप्रांतीय दिसत होता. नशेमध्ये असल्यासारखा दिसत असल्यामुळे त्या कंपनीचे वॉचमन मालोजी सयाजीराव निंबाळकर याने त्याला हटकले. तू रात्रीच्या वेळी येथे का उभा राहिला आहेस असे विचारले. पण निंबाळकर यांचे मराठी बोलणे सत्यम कुमारला समजले नसल्यामुळे निंबाळकर यांच्याशी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागला. आपले म्हणणे तो सांगू पाहत होता पण त्याचे बोलणेही निंबाळकर यांना समजत नव्हते. दरम्यान त्याचे ओरडणे ऐकून तिथे असलेले नीलमणी उर्फ निलेश विनोद कुशवाहा, वय वर्ष 24, आणि अजय राजेंद्र कुशवाहा
दोघे राहणार कुशीनगर, उत्तर प्रदेश. हे दोघे तिथे आले. सत्यम कुमार प्रमाणे ते दोघेही उत्तर प्रदेशचेच होते. ते एकाच प्रांतातील असल्याने त्या दोघांनी त्याच्याशी समजुतीने बोलायला हवे होते. त्याच्याकडून माहिती घ्यायला हवी होती. संवाद साधला असता तर पुढचा अनर्थ टळला असता. पण नशा भिनली की समजूतदारपणा संपून जातो. माणूस माणसामध्ये राहत नाही, तो जनावर होतो. तसेच त्या दोघांचे झाले होते. नीलमणी कुशवाहा हा सत्यम कुमार जवळ आला. तू वॉचमनशी वाद का घालतोस असे विचारत त्याने सत्यम कुमारला ताऱ्याच्या कंपाऊंडवर जोराने ढकलून दिले. त्याचवेळी सत्यम कुमारचा मित्र उमेश कुमार गाडी घेऊन तिथे आला. त्याने पाहिले की दोन तरुण आपल्या मित्राला मारहाण करत आहेत. तो तातडीने दुचाकी बाजूला लावून पुढे धावला. त्याने सत्यम कुमारला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. तसेच नीलमणी आणि अजय या दोघांना तो समजून सांगण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते दोघे मित्र चांगलेच नशेमध्ये होते. सत्यम कुमारचा बचाव करणाऱ्या उमेश कुमारचा त्या दोघांना राग आला. त्याने आता सत्यम कुमारला सोडून आपला मोर्चा उमेश कुमारकडे वळवला. त्याला शिवेगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. ही मारामारी सुरू असताना नीलमणीने कंपाऊंड जवळ पडलेला लोखंडी पाईप उचलून उमेश कुमारच्या डोक्यामध्ये रागाने मारला. त्याचे डोके फुटले. गंभीर जखमी झालेला उमेश कुमार रक्ताच्या थराळ्यामध्ये कोसळला. अति रक्तस्राव झाल्याने उपचारासाठी हलवण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती समजताच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक TJ मगदूम व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पळून जाण्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या नीलमणी उर्फ निलेश विनोद कुशवाहा वय वर्ष 24 आणि अजय राजेंद्र कुशवाहा या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.